चॅप्टर नंबर 1 नफा तोटा. आता पहा, नफा म्हणजे काय असतो? नफा म्हणजे काय असतो की आहे ना, आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमतमध्ये ती विकली म्हणजे होतो नफा. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल, विक्री किंमत जास्त असेल त्याला नफा म्हणतात. एवढं क्लिअर. आता पाहू आपण तोटा. तोटा काय असतो बा? तोटा म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि ती त्या खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकली म्हणजे आपल्याला तोटा झाला. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असल्यास त्याला तोटा म्हणतात. एवढं क्लिअर झालं. आता मी तुम्हाला करून दाखवतो. म्हणजे नफा मी घेतलं कूलर घेतलं. कितीत घेतलं? कूलर कितीत घेतलं मी? 8,000 रुपयात कूलर घेतलं एक. आणि ती झाली मी, म्हणजे कूलरची खरेदी किंमत किती झाली? खरेदी किंमत झाली 8,000 रुपये. 8,000 रुपये. आणि विक्री झाली. आणि विक्री पहा आता इथं, विक्री किंमत जर मी समजा ती 10,000 रुपये विकली, 10,000 रुपयात विकून टाकली मी, तर मला किती झाला बा? म्हणजे आता नफा बरोबर पहा, नफा त्याचं सूत्र आहे बरे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. हे सूत्र लिहून घ्या. विक्री वजा खरेदी हे सूत्र आहे त्याचं. तोट्याचं सूत्र काय बा? तोटा याचं सूत्र काय? खरेदी वजा विक्री. आता विक्री वजा खरेदी काऊन की आता बा मी विक्री किती केली? 10,000 रुपयात विक्री केली आणि खरेदी किंमत काय होती मी? 8,000 रुपये. म्हणजे आता मोठी संख्या कोणती याच्यातली? आणि म्हणजे विक्री किंमत जास्त असेल तर डायरेक्ट समजून जायचं की नफा होईल. आणि खरेदी किंमत जास्त असेल विक्रीपेक्षा तर समजायचं तोटा आहे. तर हे सूत्र लिहून घ्या. मला याच्यात किती नफा होऊ राहील बा? नफा किती होतो नफा? बरोबर 10,000 वजा 8,000 बरोबर 2,000 रुपये. एवढा मग काय आला नफा. एक्झाम्पल आहे. आता बा तर नफा किती झाला आपल्याला? 2,000 रुपये. आता तोट्याचं काढू आपण ना. जर समजा मी घेतलं एक फ्रीज. तोटा मी घेतलं फ्रीज. किती घेतलं बा आम्ही? फ्रीज. आणि ते फ्रीज घेतलं मी 12,000 रुपयाला. 12,000 रुपीज
म्हणजे 12,000 रुपयाला मी ते फ्रीज घेतला आणि त्याला विकलं कितीला बा, म्हणजे इथं, आणि त्याला विकलं कितीला 8,000 रुपये विकलं मी इथं, 8,000 रुपये. तर काय होईल याचं सूत्र काय आहे तोट्याचं पा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत काय आहे आपली, खरेदी किंमत आणि तर विक्री किंमत, विक्री किंमत, विक्रीची किंमत खरेदी किंमत. बरोबर. खरेदी किंमत काय आहे आपली 12,000 आणि 8,000 रुपये. तर आता याचं सूत्र काय आहे तोट्याचं, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर खरेदी किंमत झाली आपली 12,000 रुपये वजा 8,000 रुपये, 8,000 रुपये बरोबर 4,000 रुपये. त्याला लागतं बरं तोटा, नाही तर समजणार नाही नफा झाला का तोटा झाला. तोटा बरोबर 4,000 रुपये तोटा झाला, समजलं का. आता मी उद्या तुम्हाला गणित देईन.